आज होता गौराईचा तिसरा दिवस। बघा ना, बघता बघता गौराई आली पण आणि चालली पण। तर तिसऱ्या दिवशी आमच्याकडे लक्ष्मीच्या गाठी घेतल्या जातात। 9 वस्तूच्या 9 गाठी बांधल्या जातात आणि दोघींसाठी पण 5-5 दोऱ्याच्या गाठी बनवल्या जातात। तर अशा प्रकारे ह्या गाठी आम्ही लक्ष्मीच्या बनवतो। तिथे मी सगळ्या बायकांना हळदी कुंकू पण लावून घेत होते। मला फक्त 2 दिवसाची सुट्टी भेटली होती। ही सुट्टी कशी निघून गेली ते खरं मलाच समजलं। त्यानंतर ह्या सगळ्या लक्ष्मीच्या गाठी आहेत ते माझ्या आणि सासूबाईंच्या ओटीत दिलेल्या आहेत आणि त्यानंतर हे आम्ही लक्ष्मीच्या डोक्यावरती ठेवून टाकतो। तर ह्या गाठी आम्ही संध्याकाळी जेव्हा गौरी उतरणार तेव्हा त्या काढून घेणार। त्यानंतर इथे उखाणाचा कार्यक्रम सुरू होता। तर चला मी पण एक उखाणा घेते। माळ सोन्याचा साज शैलेशरावांचं नाव घेते गौरी पूजनासाठी खास। त्यानंतर संध्याकाळी गौरी विसर्जन पण होतं आणि आमच्या गणपतीचा पण विसर्जन होता। तर इथे आम्ही सगळे तयार झालेलो आहोत। त्यानंतर आम्ही गौरी उतरून पण घेतलेल्या आहेत आणि गणपती बाप्पांच्या विसर्जनाची तयारी केली। आमच्या इथे सार्वजनिक गणपतीसोबत आमचा गणपती विसर्जन करणार होतो। तर इथे लेझिम खेळणाऱ्या पण लेडीज आल्या होत्या। त्यांच्यासोबत मी पण थोडीफार लेझिम खेळले आणि स्कूलमधली थोडीशी आठवण ताजी झाली। पद्धतीने मस्त नाचत गाचत आम्ही आमच्या पप्पांचं विसर्जन केलेलं आहे। तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।